तर एक धाव तुम्हाला बघायला मिळते. चेंडू पडण्याचा थोडासा आतमध्ये आला. ऑब्रेक गोलंदाजी बघायला मिळाली. वडकून म्हणजे चष्म्याचं गाव. आपण गेल्यात तुम्हाला उच्च दर्जाच्या चष्म्याच्या दुकानं बघायला मिळतील आणि अल्प दरामध्ये मिळले जातं. वडकून गाव तुम्हाला बघायला मिळतोय. लाख मोलाची जेव्हा स्पर्धा झाली तेव्हा मला समालोचन करण्याचा तिकडे चान्स मिळाला. आमचे असंख्य असंख्य मित्र वडकून गावामध्ये आपण बघत आहात. ओ इथे बाकी झेल हातातला सोडलाय. मायकोप नंतर आणि आई जगदंबा धनसार पॅनल बी मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ती म्हणजे निश्चितच अर्जुन 11 रहमतनगर आणि यातील विजेता संघ याशी तुम्हाला आचार्य संघ बघायला मिळतील. अतिशय सुंदर काम तुम्हाला बघायला मिळते. डीजेचं जेवढं कौतुक करावं आमचं उर्वी डीजेचं तेवढं मनापासून कौतुक. ओम साई स्पोर्ट्सचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक. पुन्हा छापा सरकारला पुढचा चेंडू राईट ऑफ राऊंड विकेट मारा करतायत. ओ गुड बॉलिंग. चेंडू सरळ बघायला मिळतो. दीपकला चेंडू खेळायचा स्ट्रेट सरळ गेला हातामध्ये. निर्धाव चेंडू. ओ अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतंय. खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय या मैदानावर. जेव्हा आमच्या 8 षटकाच्या मॅचेस निलेश मूर्ती तिथे देखील वडकून सगळं सेमीफायनल पराभूत झाला. अतिटटीच्या सामन्यामध्ये पराभूत झाला आणि इथे बाकी चांगला चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. सुशील टाक नियम आहे ते काही तुम्हाला पाळावे लागतील. धावसंख्या झाली 6. एका साईडला आपण बघितलं सुशील टाक. दुसरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो चला एक चावी आम्हाला भेटला. सकाळपासून हरवलाय. ओ हो गोदरेजच्या कपाडाची पण चावी आहे. ओ अतिशय सुंदर रनिंग विकेट बघा. धावसंख्या नो+1. नो+1 लक्ष ठेवा. नो+1 आहे. नो+1 8 धावा. ओहो हो जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला बघायला मिळते. विशेष नावाचा गोलंदाज विशेष गोलंदाजी करतोय. ओ इलेक्ट्रिसिटी शॉट हातामध्ये आणि मोठा धक्का. सुशील टाक आउट होऊन मैदानाच्या बाहेर. सूरज मितना राजा का गाव है. इस गाव का नाम वडकून है. चष्म्याचं गाव म्हणून बघितलं जातं. उच्च दर्जाच्या क्वालिटीचं चष्म्याचं दुकान तुमच्या गावात बघायला मिळते. चष्म्याचं एक मोठं दुकान तुमच्या वडकूनमध्ये आहे. आलम दिल का आलम अगोदरच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी आलम नावानेच केली. सुशील टाक आऊट झाल्यानंतर सर्वस्व खेळी तुम्हाला आलमकडे बघायला मिळाली. किंगफिशर हा जो संघ बघितला तर हा संघ तुम्हाला भीमनगरचा संघ म्हणून बघायला मिळतोय. भीमनगर किंगफिशर विशेष गोलंदाजी करतोय. ओ इथे झेल सुटलाय. 2 झेल आतापर्यंत टाकलेत वडकून संघाने. पहिल्यांदा आम्हाला वाणगाव आणि डहाणूच्या पटलाचा संघ बघायला मिळतो आणि निश्चितच चांगला परफॉर्मन्स चांगलं क्रिकेट दाखवताना आपला वडकूनचा संघ पाहायला मिळतोय. चेंडूला जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या होते ती 9. बघा किती सुसज्ज आयोजन. एक ट्रॉफी राहील. जो संघ हरेल त्या संघाला आपण ही देणं सन्मान चिन्ह. बाकीच्या कशा पण आयोजन बघायला मिळते. ही डिसिप्लिन ही शिस्त या संपूर्ण टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. ओ इथे बाकी चांगलं रीडिंग केलं. चेंडू जातो वाईड. अवांतर धावांची धावसंख्या 1 नंबर धावसंख्या होती ती 10 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. विशेष नावाचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कट केला आहे. सरळ चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव पुन्हा बघायला मिळते. धावसंख्या 11. आजच्या दिवसाला शेवटचा सामना किंगफिशर भीमनगर विरुद्ध वडकून असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा विशेष गोलंदाजी करून लेफ्ट आर्म बॉ यायला बाकी चेंडू सरळ निघून गेला. आपण विचार केला की हा चेंडू चायनावर होईल म्हणजे मध्ये येईल आणि चेंडू जातो. 2 षटकं संपलीत आणि धावसंख्या झाली ती 11.
चला गणेश नावाचा गोलंदाज बघायला मिळत. ओहो हो, जोरदार अपील केलं इकडे. इथे बाकी गडी बाद, विकेट. रिव्ह घेतलाय बॅट्समन रिव्ह. फेअर डिसिजन आउट आहे. चला बघा आमचे खेळाडूने बघायचं ना, एक्स्ट्रा खेळून इकडे थांबायचं आहे. एक्स्ट्रा खेळून जाऊ नका. आमचे आताच राऊत तिथे पाहतायत. अतिशय सुंदर स्पर्धा दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळते. धर्मवीर चषक म्हटलं की प्रत्येकाची वाट वर्षभर बघत असतात, कारण ही स्पर्धा खेळण्याच्या मागचा उद्देश म्हणजे गोरगरिबांना मदत करण्यासाठी केली स्पर्धा. पूर्ण स्पर्धा डोनेटेड केली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रामधली एकमेव स्पर्धा असं नामांकन स्पर्धेचं केलं गेलं आहे. धर्मवीर म्हटलं निश्चितच ठाणे जिल्हा पूर्वीचा होता, त्या काळामध्ये स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा जिल्हा, आणि जिथे जिथे प्रत्येक तालुक्यामध्ये जायचं, भगवा छताखाली शिवसेनेची स्थापना करायची आणि लोकांची जनहित सेवा करण्याचं काम ज्या धर्मवीराने केलं आणि लोकांनी त्यांना पदवी दिली की साहेब नसून धर्मवीर साहेब असे म्हटलं जात आहे. आणि म्हणूनच दिघे साहेबांना आज देखील असंख्य असंख्य लोक आपल्या देवाप्रमाणे मानताना त्याच्या घरामध्ये त्याची छबी, त्यांचा फोटो बघायला मिळतोय. नोट आउट. बघा हे दोन कॅमेरा का सुंदर कॅमेऱ्यावर बघायला मिळतंय. आमचे कॅमेरामन तुम्हाला पाहायला मिळतात ते साहिल राऊत आणि हर्षद घरात. हो यस, उंबळीमध्ये लाईव्ह नंतर केलं आपण. आणि बघता बघता ते आम्ही देखील आमच्या सोसायटीतले मॅच असो, बाकी मला जेवढा मॅच जमतात ते देण्याचं करतोय. आमची वंदारी समय दिली, आर्थिक लक्ष देखील दिल्यात. जिथे जिथे लागेल पाममध्ये देखील तुम्हाला पाचारण केलं आहे, तर जिथे जिथे मिळते तिथे आम्ही आमच्या मुलांना पोहोचवायचं काम करतोय. होय, हलका बॅटने खेळून काढला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तो गणेश. पुन्हा गणेश. ओ हो हो, क्लीन बोल्ड. बघायचं मागीच्या माहिती असे गोलंदाज आहे मरगळल्यासारखं करतात, पण बाकी चमत्कार काम करतायत. वडकुल संघाचं विशेष प्रेम आहे माझ्यावरती, कारण मी सर्वप्रथम एकमेव स्पर्धा फक्त झाली 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1 लाखाची स्पर्धा विशाल नांदस्करच्या झालं. मी आणि चिराग आम्ही तिकडे समालोचक केलं. गोट्या हंपायला, डान्सिंग अंपायर, काय प्रेक्षक पाहिले तो. वासू माशी माझे परम मित्र बघायला, परसीला पण बघितलं, काशीनाथ माशीला बघितलं, धनुषला बघितलं. परसी कमी झाला खेळायला, तर प्रॅक्टिसच करत नाहीये. पण अनिकेत राऊतला मुंबई दाखवणारा परसी. एसपी मधून एकमेव गोलंदाज डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल का? यशचा कॉल इकडे बाकी अपील करतायत. गुड फिल्डिंग. काय गोलंदाजी बघायला मिळते. माची समाजचं वर्चस्व अंडरमध्ये आपण विचार केला खूप चांगला पैसे गोलंदाजी, चांगली फलंदाजी. आहा, यहाँ पे ललवा दे के हलवा खिला दिया. चलो भोलेनाथ में जाएंगे और हम लोग 532 में वडापाव खाएंगे. भोलेनाथचा वडापाव, नंतर बाजूला असं 40चं दुकान. आज देखील पालघरमध्ये अनेक प्रख्यात गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. तशा पद्धतीचं माची समाज म्हटलं की खाडीमध्ये राहायचं, बोळे माशी दिसली की पागिऱ्यामध्ये फसवायचं, अशाच पद्धती फलंदाज जाळ्यामध्ये टाकायचं, चेंडू फिरवायचं. आणि आता जातो तो तुषार नावाचा फलंदाज. किंग धाव संख्या 12.
न्यू बैटर रिजवान नए बल्लेबाज है, लेफ्ट आर्म बैटिंग करते हैं, अच्छी बैटिंग करने का है उनके पास, काफी तर्जुबा है। देखते हैं किस तरह से इस इनिंग को लेके जाते हैं, फंसी हुई इनिंग को आगे बढ़ाने का काम करना है आपको। हल्के हाथों से खेला, अच्छा क्रिकेट है, कलात्मक क्रिकेट मैं कहूंगा, सिंसियर क्रिकेट है। बड़े शॉट खेलने से नहीं होते, बिंदी गेंद चली जाती है, तो इससे अच्छा ड्राइव करो, एक रन चुरा लो, स्कोरबोर्ड आगे बढ़ता रहेगा। बढ़िया बल्लेबाजी, इस बार अच्छी पार्टनरशिप करनी पड़ेगी। कब तक तीसरे ओवर प्रोग्रेस पे है, और स्कोर की बात करें चौथी ओवर है और स्कोर है 13, चौथी ओवर प्रोग्रेस है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते। डहाणू मध्ये उतरायचं, बस डेपोच्या पुढे जायचं, वडकुण कॉलेज रोडला वळायचं की तुम्हाला हे वडकुण गाव बघायला मिळते। धावसंख्या 14, आजच्या दिवसात सर्वोच्च स्कोर होता 42 धावा, 43 धावा धनसार संघाला विजयीसाठी करण्यात दिल्या होत्या आणि तो संघ होता अर्जुन 11, 42 धावा हायस्ट स्कोर आजच्या दिवसातला। गोपाल, आम्ही जेव्हा नवीन इंग्लिश शिकायचो तेव्हा गोपाल नावाची स्पेलिंग आम्हाला पहिली यायची। ओहो, डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? दरम्यान जोरदार अपील, परंतु खूप चांगली पंच पोझिशन मध्ये बघा कसे उभे राहतात, हे बघायला मिळेल। धीरजचा ॲटिट्यूड पण असायला पाहिजे, कारण पंचांचा दबदबा असायला पाहिजे। ज्या पहिले तुम्ही फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणतात, ते धीरज मोरेकडनं बघायला मिळते। आणि म्हणूनच यावर्षी त्याला हवं तिकडे मागवलं गेलं, बऱ्याच मोठ्या स्पर्धा केल्यात आणि या अंपायर टुर्नामेंटसाठी परमानंट अंपायर म्हणून तुम्हाला आजच डिक्लेअर केलं जात आहे धीरज मोरे यांना। पुन्हा बघूया गोपाल, काय सुंदर गोलंदाजी टाकतोय। इथे बघूया तुषाररावचा फलंदाज कशा पहिले करतोय, चेंडू ड्राईव्ह केलाय, सरळ क्षेत्ररक्षण बघायला मिळते। गोदी में चेंडू रखने का असं म्हटलं जात आहे। असं म्हणतात ना, जाळं टाकलं माशिनी की मच्छी पकडल्याशिवाय जात नाही। शेवटचा चेंडू, धावसंख्या आहे ती 16। ओ 16 धावा, सर्वात लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसाची तुम्हाला बघायला मिळते। 17 धावा विजयासाठी करायच्या आहेत, ते म्हणजे वडकुन संघाला। आणि बघूया यातील कोणता संघ होतोय, कसं वडकुन येतो की किंगफिशर येतोय हे पाहायचं आहे। 4 षटकात फक्त धावा झाल्या 16 आणि विजयासाठी 17 धावा करायच्या। पहिल्या सामन्यात निघाले 4 चेंडू 4 धावा असताना पराभूत केलं मायकोप ए संघाने। तो संघ होता तो म्हणजे निश्चितच जय हनुमान उनबाट, 4 चेंडू 4 धावा काढतात। त्यानंतर बाकी तुम्हाला बघायला मिळाला आई जगदंबा धनसार 4 चेंडू 16 धावा असं 4 चौकार मारले। त्यानंतर बघितलं तुम्हाला पॅनल बी मधनं अर्जुन 11 जो संघ निघाला आणि आता दुसरा संघ आजच्या दिवसात बघायला मिळेल। आणि सुपर 8 मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल पारितोषिक दिलं गेलंय। सुपर 8 ला बघा नाईट मॅच मध्ये गॉगल पारितोषिक मिळतात, ही पहिली टुर्नामेंट मला वाटतं बघायला मिळेल। क्रिकेटचे गॉगल आहे, पण नाईट मॅच मध्ये अशा पद्धतीने दिले गेलं आहे। काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते। 7:35 ला पहिला चेंडू टाकला गेला, आता किती वाजत 20 मिनिटात मला वाटतं सामना संपेल, म्हणजे 2:15-4 सामना संपला। बघा डहाणू समाजाचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात। बाळांनो, जाताना घरी जे जातील आणि बाईक हळू चालवा, व्यवस्थित घरी पोहोचा, कारण पाठीमागे आपले असंख्य बघतात ज्यांचे लग्न व्हायचे त्याचा बाळ असतोय, ज्याचे लग्न झाले त्याच्या मागे संसार असतोय, आणि जे आमचे कुमार मुलं असतील त्याच्या पाठीमागे त्यांच्या आईबाबांचा परिवार असतो। याचा विचार करा आणि घरी जा। वडकुन संघ इको घेऊन आला, पण जाताना देखील आराम केसात जा आणि पोहोचल्यानंतर ग्रुपवर मॅसेज टाका की आम्ही घरापर्यंत पोहोचलोय। ही पद्धत जी आहे आणि ही आमच्या आतेज राऊत यांची धर्मविरुद्ध प्रतिष्ठाची पद्धत आहे। मी जे की घरी पोहोचवता जिनामध्ये गेलं सांगायचं की भाऊ मी पोहोचलोय, ही एक पद्धत तुम्हाला बघायला मिळेल। पहिला चेंडू टटवलाय, सरळ जातो सीमा पलीकडे, 4 धावा, काय खणखणीत चौकार मारलाय। डहाणूला BSS यायचं काय आणि लोकलचं ट्रॅक बनायचं काय, काय चौकार बघायला मिळतो। पहिला चेंडू खणखणीत चौकार बघा, हे सिन्सियर क्रिकेट बघायला मिळतात। ह्याला म्हणतात चतुर खेळाडू। मोठा फटका आला तर आपण सिंगल रोटेट करायचो, म्हणजे ओव्हरमध्ये 8 ते 10 धावा तुम्हाला मिळतात, म्हणजे षटकामागे जर विचार केला 10ची सरासरी ही तुम्ही आराम केसात पार पाडू शकतात। आता बघा डावखुरा फलंदाज बघायला मिळते तो चौकार, मला वाटते टॅप शॉट बघायला मिळाला। आज खूप कमी टॅप बघायला मिळालेत। गोपाल नावाचा फलंदाज तुम्हाला बघा, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून गोपालने छाप सोडलाय। पुन्हा बाकी 4 धावा बघायला मिळतात की पाहायचं आहे, आणि बघता बघता धावसंख्या पोहोचलाय ती 13। 4 धावाची आवश्यकता विजयासाठी। GOPAL म्हणजे गोपाल।
पुन्हा कट शॉट मारलाय आणि अशा पद्धतीने विजयी झालाय तो संघ बघायला मिळतो वडकुन संघ. कॉंग्रॅच्युलेशन. चौथा संघ आजच्या दिवसाला आम्हाला बघायला मिळाला वडकुन. तो बघा मायकोप